नवीन पिढी चांगली तयार होती, पुढे जाते, त्यांना आपण आशीर्वाद देतोय, त्यांना आपण प्रोत्साहन देतोय. शेवटी प्रत्येकाला आयुष्यामध्ये हेच वाटत असतं की आपली मोठी जन्माला आलेली मुलं मुली त्यांचं राखेला लागावं, त्यांचंच भलं व्हावं, या सगळ्या गोष्टी होतात. परंतु सध्या ज्या काही घटना देशात राज्यामध्ये घडतात त्याही गोष्टीचं थोडीस अक्षरशः मनाला वेदना करतात. मधी बदलापूरला झालेली घटना, नराधमांनी केलेले 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार, त्याही बद्दल, आणि मधी पश्चिम बंगालमध्ये जे डॉक्टरच्या बाबतीमध्ये घडलेलं ते असं कुणाच्याच बाबतीमध्ये घडू नये. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना तर नेहमी वाटतं, मी मागे देखील सभागृहामध्ये असताना दुधामध्ये भेसळ केल्यानंतर तो भेसळ करणारा सापडला तर त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशा पद्धतीने आम्ही ठराव पास केला. परंतु केंद्राने थांबवला, जो राष्ट्रपतींची तिथं सही झाली नाही. तसं तुम्हाला पुरुष मंडळींना तसं मान सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, तसं प्रत्येक मुलीला, प्रत्येक महिलेला, प्रत्येक माय भाऊला देखील तोच अधिकार आहे. त्याच करता आम्ही माय भाऊनी बहिणींना, मुलींना एक सन्मान, सबल, सक्षम करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यावेळेस अशा प्रकारच्या घटना घडतात. आणि तशा घटना कानावर आल्यानंतर आम्हालाही वाटतं की ते लगेच सिद्ध झालं करून लगेच त्याचा तपास करून असलेला तर फाशीची शिक्षा दिली पाहिजे, असा दरारा निर्माण झाला पाहिजे की परत कुणाचं झाडच देखील होता कामा नये. इतकं वाईट वाटतं, कारण प्रत्येक तुमच्या माझ्या घरामध्ये देखील मुली आहेत, बहिणी आहेत, माता आहेत, आणि असं असताना काही नराधम ज्या पद्धतीने वागतात आणि त्याचा संपूर्ण माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गोष्टी घडतात आणि त्याच्यातनं उद्रेक देखील होतो. तो उद्रेक शेवटी आपल्याला शांत करावा लागतो. परंतु इथपर्यंतची वेळच कुठेही भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये येऊन देता कामा नये, याबद्दलची काळजी आणि खबरदारी सगळ्यांनी घेतली पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा देखील मी या निमित्तानं व्यक्त करतो. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.